तर मी पण तुमच्यासारखेच प्रश्नात पडले होते की हा कोणाला सांगू. म्हणजे खूप स्पेशल टॉपिक येतो, पण आपण असं डायरेक्ट कोणाला जाऊन तर बोलू नाही शकत टॉपिक. ह्याचे प्रश्न आपल्याला कुठं भेटतील. तर माझ्या लाईफमध्ये तो एक पॉइंट आला ज्या पॉइंटला मी हे सगळे क्वेश्चन्स विचारू शकते आणि माझे डाऊट्स क्लिअर होतील. तर आमचे खूप काय प्रश्न होते, जसं की पिरियड्स कशामुळे येतात, सिम्पटम्स काय काय होते. तर ते मी खूप घाबरायचे हे जाऊन कोणाला विचारू. पण सगळ्यात पहिले पण मी खूप घाबरली होती त्या सरांना बघून. तर म्हणजे विचारू की नाही असं चाललं होतं. मी म्हणलं जाऊ दे, जे होईल ते होईल, पण आपले डाऊट्स क्लिअर होतील. म्हणून मी पण एक पेजवरती लिहिले सगळे डाऊट्स आणि एका बॉक्समध्ये टाकले. तर त्या सरांनी वाचले आणि जेव्हा आमचा दुसरा सेशन झाला तेव्हा मी खूप घाबरली होती की आता माझा पॉईंट येईल याच्यात, तर माझा क्वेश्चन याच्यात आन्सर देतील ते सर. पण असं नाही झालं. म्हणजे त्यांनी आपले नावं नाही घेतले आणि शेमफुल पण नाही वाटलं त्यात. तर मजा आली आणि आपले डाऊट्स क्लिअर झाले. I learned what is harassment, what is sexual harassment, what are good touch, what are bad touch, and I was afraid to ask this type of questions to my family members, relatives, and teachers. But when Siricha's lecture started, my thoughts was getting clear, and also they showed us video for explaining us in डिटेल. हे सगळे जे प्रश्न होते माझ्याकडे त्याची उत्तरे दिलेली आहेत आणि ते पण सगळे ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून दिलेले आहेत. प्रयासनी जे काही सेशन्स 1ली ते 7वीच्या मुलांबरोबर घेतले त्यामुळे मुलांमध्ये बराच बदल झालेला आहे. टीचिंग, बुलिंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या सर्रासपणे सगळ्याच प्रकारच्या स्कूलमधले मुलांकडनं घडत असतात, पण त्याचा परिणाम काय होतो हे सुद्धा शिरीष सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. ओव्हरऑल सांगायचं जर झालं तर आज जर मी एक सायन्स टीचर आहे आणि मला जर मुलांपुढे उभं राहताना ॲज अ लेडीज टीचर जर मला रिप्रोडक्शन शिकवायचं असेल तर मी कुठंतरी स्वतःला अनकम्फर्टेबल फील करत होते. परंतु आता मुलांमध्येही तितकी मॅच्युरिटी आली आहे सरांच्या सेशनमुळं. तेही त्यांच्या मनातले प्रश्न चांगल्या भाषेत चांगल्या शब्दात विचारतात, त्यामुळे मलाही कम्फर्टेबल फील होतं. जर समजा ठराविक वयामध्ये त्यावेळेस आम्ही लहान होतो किंवा आमच्या शाळेचे एज्युकेशन नाही, ह्या गोष्टी फार कुणाशी बोलणं पण शक्य नसतं किंवा शिक्षक किंवा आईवडील यांच्याशी बोलताना सुद्धा. तर ही गोष्टी आत्ता समजण्यासारख्या नाही आहे किंवा नंतर समजेल, हळूहळू समजेल किंवा मारून किंवा हे असं दाबण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यापेक्षा शिक्षकांनी सांगितलं त्याच्यामधून चांगल्या प्रकारे मुलांना एक नॉलेज मिळेल. की जनरली जेव्हा माझी मुलगी UKGतून फर्स्ट स्टँडर्डला आली तेव्हाच मला असं वाटत होतं की आपण तिला गुड टच, बॅड टच त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल एक्सप्लेन करावं. आणि इन जनरल जर आपण सगळ्या स्कूल्समध्ये पाहिलं तर इथपर्यंतच लिमिटेशन्स आहे, पण त्याच्या पलीकडे आपण काहीतरी शिकवणं गरजेचं आहे. हे मला पहिल्यांदा प्रयास ग्रुपचा जो ओरिएंटेशन प्रोग्राम झाला ना त्यात मला जाणवलं. मला एखादी गोष्ट माहिती आहे आणि मला ती सांगायची आहे तिला,
तर मी ज्या पद्धतीने सांगते त्यापेक्षा शाळेमधून सांगितलेली जास्त युजफुल ठरते. आणि सेकंड थिंग म्हणजे असं होतं की जसं आपल्याला 1st to 4th जो सिलेबस तो सगळ्या पॅरेंट्सला येत असतो, पण तरी आपण शाळेत घालतो. शाळेत एक करिक्युलम असतो आणि ते स्टेप बाय स्टेप मुलांना कळतं. ती सेम प्रोसेस हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत जरी असल्या तरी तुम्ही जे त्याचं पार्टिशन केले करिक्युलममध्ये की 1st, 2nd ग्रेडला हे कळणं गरजेचं आहे, 3rd, 4th ग्रेडला हे कळणं गरजेचं आहे, हे मला खूप जास्ती प्रमाणात आवडलं.